ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनींनो, मी आज या ठिकाणी उभा आहे आणि मी विनंती करतो फादर जॉन गुलदेवकर यांना, फादर पॉली आणि सिस्टर सुपिरियर की त्यांनी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा म्हणजे 4 वर्षापूर्वी मला विचारण्यात आलं की तुम्हाला कोणते धर्मगुरू पाहिजेत तुमच्या बरोबर तुमच्या पॅरिशमध्ये कार्य करण्यासाठी, तुम्हाला असा मी चॉईस देतो. बिशपांनी विचारलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही नावं सुद्धा सुचवली. त्यावेळेस सर्वप्रथम मी फादर जॉन हे मला हवे आहेत असं त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांना ह्या धर्मग्रामामध्ये पाठवलं. आपण जर पाहिलं की विशेष प्रकारे कोणत्याही तुम्ही डायसिस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे चित्र दिसतं की जे असिस्टंट धर्मगुरू असतात त्यांची बदली लवकरच केली जाते. 2 वर्षातच, 1 वर्षातच किंवा 3 वर्षामध्ये, जास्तीत जास्त 3 वर्ष. परंतु फादर जॉन यांना आपल्या पॅरिशमध्ये बिशपांनी 4 वर्ष ठेवलं. खरोखरच मी देवाला धन्यवाद देतो. आणि फादर इथे आल्यानंतर म्हणजे त्यांची माझी पाहिजे तशी ओळख नव्हती, परंतु मी जेव्हा केंद्रला असताना ते काही दिवसासाठी त्या ठिकाणी मिशन एक्सपिरियन्ससाठी आलेले होते. इतकाच त्यांचा आणि माझा सहवास होता. त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत परमेश्वराने ते दिलेले आहेत, ते परमेश्वरी देणगी आहे. आपण त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया की असे धर्मगुरू आपणाला आपल्या डायसिससाठी लाभलेले आहेत. विशेष म्हणजे मी पाहतो की ह्या 4 वर्षामध्ये मी सुरुवात अशाने करतो की आपली उपासना विधी, ह्या उपासनेसाठी जे लागणाऱ्या सर्व प्रार्थना ते आपल्या रविवारच्या उपासना विधीसाठी अगोदरच काढून ठेवीत असत आणि ते देत असत. सतत त्यांनी हे कार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग खेड्यामधील मिस्सा असत, त्यांनी अगदी तन मन धन लावून खेड्यातील मिस्सा आणि त्या मिस्सा करत असताना लोकांपर्यंत खेड्यातील पोहोचणं हे खरोखरच त्यांचं वाखाणण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचा स्वभाव जर आपण पाहिला तर खूप खेळीमेळीचा असा, एकदम बिनधास्त, सर्वांशी मिळून मिसळून वागणं
सर्वांना काहीतरी जोक करून हसत ठेवणं. मग ते आपण कदाचित कुठे पिकनिकला जात असणार, मुलं असणार बरोबर, पॅरेंटचे लोक असणार, कुठेही एकदम सरळ स्वभाव आणि सर्वांना आनंदी ठेवणं, हा असा कधी कधी एक असा दुर्मिळ स्वभाव आपल्याला पाहावयास मिळतो. त्यांना जे काही काम सांगितलं असेल ते काम त्याने चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. विशेष त्यांच्यावर बऱ्याचशा जबाबदाऱ्या मी सोडल्या की बाबा नको, त्यांना जे काम दिलेलं आहे त्याने ते करायचं. मग ते काम त्याने केलेलं आहे. विशेष मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे लग्नाच्या बाबतीत जे कोणी फॉर्म भरण्यासाठी येतील, लग्नाची इन्क्वायरी करण्यासाठी येतील, त्यांना मार्गदर्शन करावं लागतं, ते असेल पूर्ण त्यांच्यावर सोपवलं होतं आणि ते त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. आता मी सांगितलं सुरुवातीला की त्यांचे कलागुण, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गायन. त्यांना फार हौस आहे आणि त्यांचं सिंगिंग हे जणू काही जीवनाचा भाग आहे. आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे की 4ही वर्षी आपल्या जी यात्रा झाल्या त्या यात्रेमधील गायन आणि त्याचबरोबर मग बॅकग्राऊंड अगदी खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. आणि आपण बरेचसे प्रयोग केलेले आहेत की काही मोठ्या माणसांना क्वायरमध्ये घेतलं, त्याच्यानंतर यंगस्टर्स त्यांना घेतलं, त्याच्यानंतर लहान मुलांना घेतलं, म्हणजे सर्वांना आपण त्याच्यामध्ये क्वायरमध्ये त्याने समाविष्ट करून घेतलं आणि खूप उत्तम प्रकारे ते झालेलं आहे. खरोखरच त्याबद्दल मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांचा आपल्या पॅरिशमधील लोकांबरोबरचे जे संबंध आहेत ते फार जिव्हाळ्याचे आहेत, जवळचे आहेत. कारण त्यांना ह्या 4 वर्षात त्यांनी कोण कुठे राहतो हे त्यांना पूर्ण ठाऊक आहे, त्यांचं डिटेल्स ठाऊक आहे आणि त्यांचे फोन नंबर पण त्यांच्याकडे आहेत. आणि ते कधीही कोणत्याही कुटुंबाकडे ते जाऊ शकतात. म्हणजे क्लोज रिलेशनशिप त्यांनी ह्या पॅरिशनर बरोबर ठेवलेला आहे. आपल्या पोप महाशयाने सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला आपले हे मेंढर, त्या मेंढरांचा वास आपल्याला आला पाहिजे. त्याप्रमाणे त्याने आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाने त्यांना एक चांगला आवाज दिलेला आहे, ती देवाची देणगी आहे त्यांच्यासाठी. मी तर म्हणेन की त्यांनी आणखीन अजूनपर्यंत त्या देणगीचा पुष्कळ लोक देवाकडे आणण्यासाठी प्रयत्न करावा. त्याने ह्या काळामध्ये बऱ्याचशा सीडीज आपल्या धार्मिक गायनाच्या त्या प्रसारित केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना एक फार असं हॉबी आहे त्यांची, जणू काही कुठेतरी धार्मिक स्थळांना भेट द्यायची. मग ते पवित्र तीर्थस्थान असेल, जेरुसलेम असेल किंवा आपल्या भारतातील असतील, त्यांना त्याची फार आवड. लोकांना घेऊन त्या धार्मिक स्थळांना भेटी देणं आणि ती त्यांनी आवड त्यांच्यामध्ये आहे आणि ती त्यांनी जोपासलेली आहे. त्यांना कुठेतरी असं नवीन ठिकाणी लोकांना घेऊन जावं
असं त्यांना नेहमीच वाटत असतं. आणि जेव्हा कुठे त्यांना जायचं असेल तर ते नेहमीच येऊन विचारणार की मला या ठिकाणी बाहेर जायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही तिघेही जण 4 वर्षामध्ये एकत्र आहोत, परंतु आम्ही नेहमीच एक टीम वर्क म्हणून कार्य केलेलं आहे. आमच्यामध्ये कधी असं भांडणं किंवा कुठल्याही प्रकारचा असा एक प्रकारे भेदभाव किंवा त्या एकमेकापासून चर्चच्या कामामध्ये काही अडथळा येईल असं काहीच घडू दिलेलं नाही. कदाचित आमच्या वैयक्तिक काही गोष्टी असतील, परंतु चर्चचं कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य हे नेहमीच आमच्यासाठी प्राधान्य राहिलं आणि त्या प्राधान्याप्रमाणेच आम्ही ते कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना जर कोणी भेटायला आलं, मग ते जास्त धर्मगुरू असतील, धर्मभगिनी असतील, कोणी प्रापंचिक सामान्य माणसं असतील, परंतु ते चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करत असतात. हा एक त्यांच्यामध्ये एक चांगला गुण आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आणि खरोखरच कोणताही कार्यक्रम असेल त्याची आखणी करणं, ते सर्व मग मिसाचं असेल, कोणत्या कार्यक्रमाचं असेल, फीस्ट डे असतील, त्याची सर्व आखणी करणं, ते प्रिंटआउट काढणं त्याच्या, किंवा काहीतरी छापायचं आहे, काहीतरी बनवायचं आहे, त्या बाबतीत त्याने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे, हे आपल्याला दिसून येतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ह्या पॅरिशमध्ये असताना केलेल्या आहेत. ते आता पॅरिशमधून दुसऱ्या पॅरिशमध्ये जाणार आहेत. ते काही कुठे फॉरेनला चाललेले नाहीत. त्यांना फॉरेनला जायचं होतं, पण काहीतरी अडथळे आले काही, आणि म्हणून ते जाऊ शकले नाहीत. परंतु मी जेव्हा तिकडे केंद्रला होतो तेव्हा मी लोकांना सांगायचं, त्याने विचारलं मला, फादर तुम्ही कुठे आहात? आणि मी सांगायचो मी स्वित्झर्लंडला आहे. तर ते सुद्धा स्वित्झर्लंडला चाललेले आहेत. तर खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच ते ठिकाण स्वित्झर्लंड सारखं त्यांनी करावं, असंच आपण आशा त्यांच्याकडून बाळगूया. आणि त्यांचं हे धार्मिक कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मी आपल्या परीने सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पुन्हा एकदा देतो आणि प्रार्थना मी शुभेच्छा देतो. देवाने त्यांना एक चांगली गोष्ट दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का काय? मी एक गोष्ट म्हणजे नमूद केलेली नाही. कोणती असेल बरं ती? हे सर्व मिशन कार्य करण्यासाठी, सर्व काम करण्यासाठी वगैरे, नाही का? त्याने एक चांगली गोष्ट दिलेली आहे. कोणती असेल बरं ती गोष्ट? नाही, आवाज मी सांगितलं, त्यांचा आवाज वगैरे त्यांना सांगितलं, परंतु आणखीन एक त्यांच्यामध्ये आहे. त्यांना धडधाकड असं शरीर दिलेलं आहे. आणि खरोखरच देवाने ते त्यांना एक देणगीच आहे, ते त्यांना दिलेलं आहे. तर नक्कीच त्यांना परमेश्वराकडून त्यांना चांगलं आरोग्य देव, चांगलं आरोग्यामध्ये ते जीवन जगत, आणि जिथे कुठे जातील तिथे त्यांनी देवराज्याची सुवार्ता सांगत असताना लोकांना देवाकडे घेऊन येण्यासाठी पवित्र आत्म्याचं दान आणि पवित्र आत्म्याची कृपा आणि शक्ती आणि सामर्थ्य त्यांना लाभो, याच मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थनामय शुभेच्छा देतो. फादर जॉन, thank you very much and God bless you for all that you have done for this parish. Yes,
We were like friends, we were like brothers. And that is what I have experienced you. Thank you. Thank you very much, and God bless you. ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनींनो, फादर जॉन खरोखरच एकदम आज चांगल्या अटायरमध्ये आहेत. एकदम यस, त्यांच्या चेहऱ्यावरील ते हसू नेहमीच आपल्या सर्वांना आठवणीत आपल्या राहिलेला आहे आणि राहील. आणि त्यांच्या खास मैत्रीण आज इथे उपस्थित आहेत बऱ्याच दिवसानंतर, आणि त्या मैत्रीण म्हणजे ताराबाई इथे हजर आहेत. खास त्यांना निरोप देण्यासाठी आलेले आहेत. ते 4-5 महिने दिसल्या नाहीत, परंतु आज कसं काय त्यांना समजलं माहिती नाही की माझा फ्रेंड जात आहे, आणि म्हणून त्यांना त्या खास भेटण्यासाठी ते हजर आहेत. खरोखरच त्यांचं त्यांच्यावरील खूप प्रेम दिसून येतं. आणि जो आता फेटा बांधलेला आहे त्यांनी, तो फेटा आणि त्याने घातलेली साडी, त्यांचा कलर एकच आहे, एकदम खास अगदी मॅचिंग आहे. खरोखरच ही योजना देवाची योजना आहे. होय, तर आपण सत्कार करणार आहोत. थोडक्यात मी सांगितलं, कारण आपण सर्वजण, आपल्याला ठाऊक आहे लॉकडाऊन मध्ये आहोत आपण सर्वजण. आज इतकी जनता इकडे असती, आपले सर्व पॅरिशनर्स, की बाप रे, परंतु ते सर्व काही आपल्याला करता येत नाही. आपण थोडक्यात हे सर्व करत आहोत.
फादर जॉन यांना आपण निरोप देत आहोत, प्रेमाचा निरोप देत आहोत धर्मगळाच्या वतीने. आणि आताच फादरने जे काही 4 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे, क्रिस्तीय कार्य आणि विशेष कार्य म्हणजे लोक मिळवण्याचे कार्य असं केलेलं आहे प्रत्येक कुटुंबामध्ये. कारण ज्यावेळेस आपण त्यांची बदली झाली ऐकलं त्यापासून व्हॉट्सअपवर दररोज मेसेज येतात, फादरांना खूप वाईट वाटतं, तुम्ही इतकं चांगलं काम केलं आहे. आणि त्याचं सर्व श्रेय हे आपल्या ठिकाणी आपल्या धर्मगुरू धर्मगुरू लाभलेले आहेत. आपल्यासाठी की एक टीम वर्क म्हणून आम्ही कार्य करतो त्याचं फळ फादर त्यांना इतकी सुंदर संधी या धर्मगळावर दिलेली आहे. आणि त्यामध्ये जर प्रेषित कार्याचं जे वाह होत आहे या धर्मगळामध्ये त्याचं स्वतःचं म्हणजे परमेश्वराने त्यांना दिलेली अमूल्य अशी देणगी की सर्वांसाठी प्रेमाने वागायचं. तेव्हा फादरचा चेहरा हसत असायचा. कधी दुःखी चेहरा धर्मगळामध्ये त्याला 4 वर्षामध्ये आम्हाला पाहायला मिळालं नाही. सर्वांना हे उपस्थित मार्गदर्शन, प्रेमाने बोलणं, संबंध आणि लोक मिळवण्याची, लोक जगविण्याची जी हातोटी परमेश्वराने त्या दिलेली आहे. आणि हेच महत्वाचं प्रेषित एक आहे, सुखदुःखामध्ये लोकांच्या सहभागी होणं. आणि म्हणून या धर्मगळाच्या वतीने खरोखर वाईट पण वाटतं, परंतु परमेश्वराची इच्छा की त्यांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी कार्य केलेलं आहे ह्या धर्मगळामध्ये त्याचप्रमाणे दुसरीकडे सुद्धा परमेश्वराची दुसऱ्या धर्मगळामध्ये सुद्धा कार्य करावे. म्हणून आपण त्यांना या त्यांच्या प्रेषित कार्यासाठी, पुढील प्रेषित कार्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, पॅरिशनरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊया आणि छोटीशी भेट आपल्या धर्मगळाच्या वतीने त्यांना अर्पण करूया. अनिल या. असं म्हणतात, मधाची नदी कितीही ओसंडून वाहिली तर ती आवाज करत नसते, ती फक्त गोडवा देत जात असते. आता जॉन आमच्या सहवासामध्ये 4 वर्षे राहिले आणि त्यांच्या सहवासात जो गोडवा आहे तो राहता धर्मगामाने अनुभवलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आबालवृद्धांच्या मनामध्ये तो गोडवा ते ठेवून आज दुसऱ्या धर्मगामामध्ये देवाचं अद्भुत कार्य करण्यासाठी जात आहे. मी माझ्या राहता धर्मगाव आणि साकुरी PCC ग्रुपच्या वतीने त्यांना मनापासून प्रार्थना शुभेच्छा देतो. परमेश्वराने त्यांना खूप असं आरोग्य द्यावं आणि त्याच्या हातून खूप मोठं असं धार्मिक कार्य व्हावं हीच प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो आणि थांबतो. फादर जॉन त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांचे मौल्यवान शब्द आपल्या कानावर पडणार आहेत. फादर जॉन. सर्वप्रथम प्रभू परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याने आजचा हा दिवस मला दिला आहे. सर्व भाविकांना मी फक्त 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जो गैरसमज आहे तुमचा तो मी आधी क्लिअर करतो. पहिली गोष्ट म्हणजे की कुणाच्या सांगण्यावरून कोणी माझी कंप्लेंट केली म्हणून माझी बदली झाली नाही. आणि जे काही आणि फादर गिल्बर्ट किंवा फादर पॉली हे माझ्यासोबत पॉलिटिक्स खेळले नाही असा लोकांचा गैरसमज आहे, तो दूर करतो मी आधी. असं काहीच नाही. पण जे काही धर्मगुरू माझ्याविषयी बोलत आहेत त्याचं मी त्यांना सांगतो. त्यांना विचारा की तुम्ही असिस्टंट असताना किती वर्ष राहिले. त्यांना विचारा असिस्टंट असताना किती वर्ष. पण मी प्रिय बंधू आणि भगिनी, मी 4 वर्ष या डायसेस जवळपास 30 वर्ष होत आहेत. या 30 वर्षात मी 4 वर्ष असिस्टंट राहिलो.
आणि माझी बदली झाली नाही. आणि मागच्या वर्षी माझी बदली होणार होती. बिशपांना मी विनंती की मला 1 वर्ष द्या, मला 1 वर्ष द्या. आणि त्यांनी ऐकलं. बिशपांनी सांगितलं मी पुढच्या वर्षी ऐकणार नाही. त्यांनी फादरांचा मला शनिवारी फोन आला, फादर सोजवळचा. फादर तुम्हाला बिशपांनी सांगितलं तुमची ट्रान्सफर आहे. मी एवढंच विचारलं कुठे आहे केंद्र, काहीच बोललो नाही आणि गप्प बसला. त्यांनी एवढं सांगितलं कोणाला सांगू नका. मी सांगितलं फक्त मी फादर गिलबर्टला सांगितलं फादर माझी बदली झालेली आहे आणि ओके, काहीच बोललं. आणि हा गैरसमज दूर करतो सगळ्यात महत्त्वाचं. मला माझ्यासोबत कोणी पॉलिटिक्स खेळलं नाही आणि खेळणारही नाही, कारण माझा स्वभाव तसा आहे. आणि आम्ही विशेष करून फादर गिलबर्टचे यांचे मी नाही का मनापासून आभार मानतो. जेव्हा मी या घोडेगाववरून या पॅरिशमध्ये आलो, घोडेगावमध्ये 18 महिने काम केलं आहे आणि त्यावेळेस सर्व फादरच्या बदल्या झाल्या होत्या आणि सर्वांना फोन आले होते. फक्त 2 दिवसाआधी मला फोन नाही आला, पण फादर साठेंना फोन आला, फादर जॉनला सांगा उद्या मला फोन करायचा. कारण मी तिथे नव्हतं, फादर फ्रान्सिस आणि मी बाहेर गेलेलो होतं, ते उद्या येतील म्हणे आणि ते तुम्हाला फोन करतील. त्यांनी फोन केला मला, तुमची बदली राज्याला करण्यात आली. मी दुःखी झालो, पण जे काही होते माझ्या प्रिय बंधूंनी ते चांगलं होण्यासाठीच होतं. मी इथे आलो 4 वर्षात फादरांनी माझ्यावर इतकी जबाबदारी दिली, नाही जबाबदारी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वास संधीचं मी सोनं करून दाखवलं त्यांना. मी इतकं काही चर्चचं काम शिकलो 4 वर्षात का मी म्हणतोय ना, माझे ज्युनियर फादर जेवढे असतील 10 वर्षाच्या आतील त्यांना एवढं काम ते शिकले नाही. हां, ते अभ्यास केला त्यांनी वेगवेगळ्या याच्यात जाऊन स्टेटमध्ये म्हणा वेगवेगळ्या सेमिनरी जाऊन अभ्यास केला असेल, पण जे चर्चचं काम फार चांगलं मी शिकलेलं आहे. मला हे माहीत नाही, पण मी फादरना विचारतो हे कसं तो कसं, ते सगळंच त्यांनी सांगितलं. आणि फादर पॉले यांनी मला नेहमी सहकार्य केलं आहे. सर्व सिस्टर्स आणि ले मिशनरीज, कॅटेकिस्ट, महिला मंडळ, गायन मंडळ सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे, सर्वांना. आणि खरोखर हा इथला जो अनुभव आहे तो माझ्या कामात आलेला आहे. खरोखर जे काही होते चांगल्यासाठी होते, याच्यापेक्षा चांगलं आणखी तिथे शिकायला मिळेल मला तेच. आणि विशेष करून सर्वांसाठी मी प्रार्थना करतो आणि तुम्हीही माझ्या भविष्यासाठी प्रार्थना करा आणि एक चांगला धर्मगुरू होण्यासाठी प्रार्थना करा. माझ्यासाठी नव्हे तर जगातील सर्व धर्मगुरूसाठी प्रार्थना करा, कारण ख्रिस्त सभेला धर्मगुरूची आवश्यकता आहे. धर्मगुरू होण्यासाठी फार कमी लोक येतात आणि जे लोक आहेत त्यांच्यासाठी, जे धर्मगुरू आहेत त्यांच्यासाठी खरोखर प्रार्थना करा. त्यांनी कुठल्याच प्रकारचा मला असा आम्ही तिघं असताना कोणत्याच प्रकारचा मला त्रास नाही, आनंदाने आम्ही राहिलो. आणि याची पावती बिशप जेव्हा आपल्या यात्रेला येतात आणि बिशपांच्या सर्व यात्रा सहसा आम्ही बघितलेल्या असतातच. त्या पॅरिशमध्ये कधीच ते यात्रेची तारीख म्हणा किंवा प्रशंसा करीत नाही, पण जेव्हा बिशप आपल्या यात्रेला आले तेव्हा त्यांनी खरोखर प्रशंसा केलेली आहे. आणि जेव्हा आम्ही ग्रुपनी बिशपांना भेटायला गेलेलो आहे, मग ते मुलासोबत असो किंवा तो लोकांसोबत असो, बिशप नेहमी राहता पॅरिसच्या धर्मगुरूंची फार प्रशंसा करतात, कारण आम्ही एकीनं काम केलेलं आहे. आम्ही जेवणासाठी कधी भांडलो नाही, टेबलवर जे असेल आनंदानं खायचं असं कधीच नाही. आणि विशेष म्हणजे याच्या आधी 5 फादर होते, 5 फादरांचे 5 वेगवेगळे टाईम होते जेवणाचे, पण आमचं काय, आम्ही सोबत जेवण केलेलं. फक्त फादरां कॉलेज जेव्हा शाळेत लागले ते 12:30ला जेवण करतात, दुपारचं जेवण त्यांना आधी करतात, पण आम्ही इतर सर्व जेवण आम्ही सोबत केलेलं आहे. फार आनंद जेव्हा 2-3 सोबत जेवत असताना आपल्याला सर्व माहिती मिळतं आणि चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. खरोखर या धर्मग्रामाच्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि मी त्यांना प्रेम दिलेलं आहे आणि असंच प्रेम सतत माझ्याकडून व्हावं हीच मी सदिच्छा आणि मी प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. मग ते ले मिशनरी असो, ले मिशनरी रोज ते आम्हाला भेटायचे, थोडा वेळ थांबायचे, गप्पा गोष्टी करायचे, जायचे, बरं वाटत होतं.
लोक आपले वाटतात जेव्हा आपण काय असते आपण चांगलं मी चांगलं तर जग चांगलं. जर मी स्वतः वाईट असेल त्याला सगळं वाईट दिसतं, सगळं वाईट दिसतं. म्हणून मी चांगलं तर मला जग चांगलं. येतच माणसं काय प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः त्याला त्रास झालेला, त्याने सगळ्या लोकांना लाल तो आवडत नव्हता. तसं माणसाचं जीवन आहे. सगळेच काही लोकांना नसेल मी आवडत, पण काय असतं ना त्या माणसासोबत न बोललेलं बरं. हां, असं माझं तत्व आहे. पण ज्या व्यक्तीने बरेच लोकांनी खरोखर मला मी सांगतो माझ्या भावा बहिणीची आईवडिला कोणाची आठवण होती, पण हे लोक इतके सोबत चांगले राहायचे आनंदाने प्रेमाने. आणि खरोखर अशी संधी मला लाभली त्याबद्दल खरोखर परमेश्वराचे आभार मानतो. आणि नेहमी आज शेकडो लोक इथे राहायचे उपस्थित आणि आज माझं फेअरवेल त्यामध्ये तुम्ही लोक नाहीत पण तुमच्या प्रार्थना माझ्यासोबत आहे. त्यासाठी मी खरोखर परमेश्वराचे आभार मानतो. आणि परत फादर गिल्बर्ट, फादर पॉली, ब्रदर प्रमोद आणि सिस्टर तिन्ही सिस्टर त्यांचे मी आभार मानतो. आणि सर्व आपल्या पॅरिसच्या लोकांचे मी आभार मानतो. त्यांनी खरोखर माझ्यासाठी प्रार्थना करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. थँक्यू. उद्या मला जायचं होतं पण मी 2 दिवस वाढवून घेतले. तिथे लॉकडाऊन आहे, इथे लॉकडाऊन आहे. काय करायचं म्हणून मी बुधवारी सकाळी जाईल आणि प्रार्थना असू द्यात माझ्या पाठीशी. थँक्यू. ख्रिस्तातील प्रिय बंधू भगिनींनो, फादर जॉन याने अगदी चांगलं स्पष्टीकरण देऊन सांगितलेलं आहे. पॉलिटिक्स वगैरे इकडे काहीच नाही. उलट खरोखरच देवाचे त्याने आभार मानायला पाहिजे की एकाच धर्मग्रामामध्ये 4 वर्ष असिस्टंट म्हणून राहणं हे खूप म्हणजे एक चांगले प्रशंसा करण्यासारखं आहे. म्हणून तसं काहीच नाही. तो गैरसमज सर्वांनीच दूर करून घ्यायचा आहे. कोणी तो गैरसमज करून घ्यायचा नाही. प्रिय बंधू भगिनींनो, एक गोष्ट फक्त राहिली होती. मी ती नमूद केली आहे फादरांबद्दल की महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जर म्हणजे फादर नव्हते तेव्हा मी जात होते, परंतु त्यांचा एक हे होतं की ते सर्व आजाऱ्यांना, म्हातारे आपले जे भाविक आहेत त्यांना कम्युनियन घेऊन जात असत. तर नक्कीच त्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्यावर सदोदित राहील. फादर तुम्ही इथून चालले म्हणून काय म्हणजे कायमस्वरूपी चालले असं नाही. समजा की हे तुमचं माहेर घर आहे असं समजा आणि त्या माहेरी तुम्ही कधी येऊ शकता, कधी येथे येऊन राहू शकता. आणि यू आर मोस्ट वेलकम whenever you feel like coming. and मला तरी वाटतं की याच्या पुढे जेव्हा आपल्याला जर काही गरज भासली आणि जर का आम्ही तुमच्याकडे आलो तर तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला असावं हीच तुमच्याकडे नम्र विनंती. गॉड ब्लेस यू. जेव्हा तुम्हाला वाटलंय आपल्याला स्वित्झर्लंडला जायचं आहे केंद्र तर मोस्ट वेलकम. फक्त सांगून या आम्हाला यायचं म्हणून. थँक्यू. आभारी. फोटो काढावा.
थँक्यू.